नमस्कार. चला, आज भारतीय समाजाच्या हजारो वर्षांच्या प्रवासाला निघूया. हा प्रवास म्हणजे संस्कृती, मोठे बदल आणि अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींनी भरलेला एक अद्भुत अनुभव आहे. चला तर मग सुरुवात करूया. पण मग प्रश्न पडतो की आजचा भारत जसा आहे तो तसा का आहे? भारतीय असणं म्हणजे नक्की काय? आणि एवढी विविधता ही आली तरी कुठून? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्याची मुळं शोधण्यासाठी आपल्याला खूप मागे जावं लागेल. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात एक असा काळ ज्याला अनेक जण सुवर्णयुग म्हणतात. विशेषतः गुप्त साम्राज्याच्या काळातला तो काळ. त्या काळात कला, विज्ञान, उद्योगधंदे सगळं काही अक्षरशः बहरत होतं. आणि या सगळ्यावर बौद्ध धर्मासारख्या विचार प्रणाल्यांचा एक मोठा प्रभाव होता. त्यामुळे समाजात एक वेगळीच ऊर्जा होती, एक वेगळाच उत्साह होता. आणि हा जो प्रगतीचा वारसा होता ना, तो मध्ययुगीन काळातही तसाच पुढे चालू राहिला. तेव्हाच्या राजांनी कला आणि संगीताला अक्षरशः डोक्यावर घेतलं, त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे त्या कला आणखीनच फुलल्या. पण एक मिनिट, एवढं सगळं ज्ञान, ही कला, हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात कसं होतं? तेव्हाची शिक्षण पद्धत कशी होती? तर ती आजच्यासारखी नव्हती. ती खूपच वेगळी होती. अगदी वैयक्तिक पातळीवर दिली जायची. हे शिक्षण मिळणं म्हणजे एक मोठा सन्मान होता, जो सगळ्यांना मिळायचा नाही. हे फक्त समाजातील अगदी वरच्या थरातल्या लोकांसाठीच होतं. म्हणजे श्रीमंत लोक, मुस्लिम उलेमा किंवा मग उच्च जातीचे लोक आणि स्त्रिया, त्यांच्यासाठी तर शिक्षणाचे दरवाजे जवळपास बंदच होते. आणि मग सगळं चित्र बदलायला सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या आगमनाने भारतीय इतिहासाला एक मोठं वळण मिळालं. त्यांनी असे काही सामाजिक आणि प्रशासकीय बदल घडवून आणले, ज्यांनी भारताचा चेहरा मोहराच बदलून टाकला. ह्या बदलांनी जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श केला. उदाहरणार्थ, त्यांनी रेल्वे आणली, ज्यामुळे शहरं वाढली, नागरीकरण झालं. पण या सगळ्या बदलांमध्ये जो सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल होता, तो होता शिक्षण पद्धतीतला. चला, बघूया फरक काय होता ते. जुनी शिक्षण पद्धत होती फक्त निवडक लोकांसाठी. तर ब्रिटिशांनी आणलेली पद्धत सर्वांसाठी खुली होती. कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती शिक्षण घेऊ शकत होती. जिथे आधी संस्कृत, अरबी, पर्शियन भाषा होत्या, तिथे आता इंग्रजी आली. आणि व्यक्तिगत शिकवणीची जागा शाळा आणि विद्यापीठांनी घेतली. म्हणजे ज्ञान जे आधी काही लोकांची मक्तेदारी होती, ते आता सगळ्यांसाठी उपलब्ध झालं. याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं, ते म्हणजे इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट. या कायद्यानुसार कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रासमध्ये आधुनिक विद्यापीठांची स्थापना झाली. आणि यातूनच आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीयांचा एक नवा वर्ग तयार झाला, ज्याने पुढे जाऊन भारताच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली. पण शिक्षण सगळ्यांपर्यंत पोचवणं इतकं सोपं नव्हतं. बदलाच्या याच काळात सावित्रीबाई फुलेंसारखे अनेक समाजसुधारक पुढे आले. त्यांनी वर्षानुवर्षांच्या परंपरांना आव्हान दिलं आणि स्त्रिया व समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. ओके, तर देश स्वतंत्र झाला आणि मग सुरू झाला एक नवा प्रवास, स्वतःची ओळख घडवण्याचा. ही ओळख होती आपल्या हजारो वर्षांच्या परंपरा आणि आधुनिक जगाची स्वप्न, या दोन्हींना सोबत घेऊन पुढे जाण्याची. आज जर आपण भारतीय समाजाकडे पाहिलं, तर आपल्याला जुन्या आणि नव्या गोष्टींचा एक अजब पण सुंदर मिलाप दिसतो. बघा ना, एका बाजूला आदिवासी नृत्यासारख्या चैतन्यमय परंपरा आहेत, तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटसारखे आधुनिक जागतिक खेळही आहेत. दोन्ही अगदी सोबत नांदताना दिसतात. हेच चित्र इथेही दिसतं. एकीकडे वारली चित्रकलेसारख्या आपल्या प्राचीन लोककला आपण जपतोय, त्यांचा गौरव करतोय, आणि त्याच वेळी दुसरीकडे इस्रोसारख्या संस्थांच्या माध्यमातून विज्ञानाच्या क्षेत्रातही आपण आकाशाला गवसणी घालत आहोत. आणि हे मिश्रण फक्त मोठ्या गोष्टींपुरतं मर्यादित नाहीये, ते आपल्या रोजच्या जीवनात, अगदी आपल्या ताटातही दिसतं. जिथे पारंपरिक भारतीय जेवणाची चव आहे, तिथेच ग्लोबल फूड चेन्सची गर्दीही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आजचा भारतीय समाज बनलाय. तो खूप गुंतागुंतीचा आहे. तो आपल्या परंपरांना घट्ट धरून आहे, पण त्याचवेळी तो सतत बदलतोय, नवीन गोष्टी स्वीकारतोय. गणेशोत्सवासारखे उत्सव पाहिले की ह्या समाजाची व्याप्ती आणि श्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे याचा अंदाज येतो.
म्हणजे या संपूर्ण प्रवासातून आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेक विरोधाभास अगदी सहजपणे एकत्र नांदताना दिसतात. आणि हेच आपल्याला एका अंतिम पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो की ह्या अफाट अविश्वसनीय विविधतेचं भविष्य काय असेल.